नमस्कार श्रोतेहो. नर्मदे हर. काल आपण पाहिलं त्याप्रमाणे आमची यात्रेची सुरुवात जी आहे त्यापूर्वीची पूर्वीचं कुमारिका पूजन, ब्राह्मण भोजन, त्या मठात प्रसादाचं जेवण हे सर्वच आमचं साधलं होतं आणि अत्यंत आनंदी मनाने आम्ही झोपलो होतो. कारण उत्सुकता होती पहाटे घाटावर जाऊन स्नान करण्याची. आज 13 नोव्हेंबर. आम्ही पहाटे 5ला ममलेश्वर घाटावर परत आलो आणि त्या अगदी जवळ आहे म्हणजे मठापासून. आता उघड्या अंघोळ आणि ती गार पाण्यात. अवघड तर होतंच, पण काकांचं लॉजिक होतं की पहाटे पाणी गरम असतं नदीचं आणि म्हणून लवकर पहाटे आंघोळ करायची. जसं सूर्य उगवतो, वारं जास्त यायला लागतं, तसं ते पाणी म्हणे थंड होतं. असो, पण गिझरच्या पाण्याने रोज आंघोळ करणाऱ्या आम्हाला ते थंडच होतं. आता असं पाणी रोज 15 दिवस घ्यायचं आहे, अनुभवायचं आहे, या विचारानेच थंडीचा काटा आला. पण परत म्हटलं नर्मदे हर आणि उत्साह संचारला. संकल्प आरती घाटावर झाली त्या काळोखातच, पण त्यात दिवे सोडणे हे मात्र एक अत्यंत नयनरम्य गोष्ट होती. त्यावेळच्या मैयाच्या प्रवाहाचा तो एक झुळझुळ रव, सुंदर नाद एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. मस्त नदीचे पाणी घेऊन ममलेश्वरावर वाहून परिक्रमेचा आम्ही संकल्प केला. आम्ही सर्वांनी यात्रा ठरल्यावरच आधीच प्रिंट काढून नर्मदेचं अष्टक आणि आरती सगळ्यांना वाटली होती आणि ती पाठ करायची हे ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र आमच्या विनायताई चितळे त्यांचीच फक्त पाठ झाली होती. असो, नाश्ता घेऊन, अर्थात मी घेतला नाही, परिक्रमेची सुरुवात झाली. काकांनी तेव्हा 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र म्हणून आम्हाला ओंकारे ममलेश्वरम ह्याचं स्मरण दिलं. म्हणजे ओंकार या क्षेत्रावर ममलेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगातलं ज्योतिर्लिंग आहे. आपण जे डोंगरावर ओंकारेश्वर बघतो ते नाही, ते त्यावेळचा तेथील राजा मांधाता ह्याने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न करून घेऊन त्याला तुम्ही इथेच वास्तव्य करा असं प्रार्थिलं होतं. ते ओंकारेश्वर, त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे आणि हे ममलेश्वर अलीकडच्या घाटावर. आता इथून यात्रेच्या प्रारंभीच रावरखेडा येथे नर्मदे किनारी असलेली बाजीराव पेशव्यांची समाधी बघायची ठरली. काका पहिल्यांदाच ती समाधी बघत होते. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी ट्रिप खूप नेल्या होत्या, पण त्यांना मनात साशंक होतं की नदी ओलांडली तर जात नाही त्या रूटवर. आणि ती माहिती नंतर त्यांनी आमच्या ह्या यात्रेच्या आधी पक्की मिळवली होती की नाही. म्हणजे एक वाटेत छोटी नदी लागते, पण तुम्हाला माहीत असेल आधीही सांगितलं होतं की नर्मदेला 999 नद्या येऊन मिळतात. ती समुद्राला मिळण्यापूर्वी उगमापासून रेवासागरपर्यंत. तर त्यातली एखादी छोटी मोठी नदी असू शकेल, पण नर्मदा नाही ओलांडली जात हे नक्की कळल्यावर त्यांनी ते म्हणाले की ह्यावेळी मला ते बघायचंच आहे, तो तसा रूट ठरवायचा आहे. मग आम्ही ती रावरखेड्याला पोचलो जिथे बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. बाजीरावांची समाधी बघून खूपच अभिमान वाटला. जागा पडीक किंवा तिथे जास्त लक्ष दिलं जात असावं असं नाही जाणवलं, पण तरीही त्याची खूण किंवा ओळख तिथे ठेवली आहे आणि हे स्मारक बांधलं आहे याचंच खूप कौतुक वाटलं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की बाजीराव पेशव्यांनी काय कर्तृत्व करून दाखवलेलं आहे ते. कारण सगळं म्हणजे त्यांनी तिकडचा प्रांत त्यांचे 1,00,000 सैन्य घेऊन ते गेले, पण त्यांनी कुठे कुठे कमांड मिळवली आपल्याला माहिती आहे. त्यांनी माळवा, गुजरात, सदर्न स्टेट्स, निजामचे सदर्न स्टेट्स आणि पोर्तुगीज ह्या सगळ्यांवर कब्जा मिळवला होता. आणि मराठा असोसिएशन पण त्यांनी तयार केलेली होती, संघटन केलं होतं त्यात. आणि त्यांनी आपोआप गुजरातच्या गायकवाडांवर किंवा ग्वाल्हेरच्या सिंधिया सरकारवर किंवा नागपूरचे भोसले आणि धारचे पवार, इंदोरचे होळकर ह्या सगळ्यांवर ताबा मिळवला होता. आणि एकही युद्ध ते हरले नाहीत. 39व्या वर्षी केवळ तापाचा निमित्त होऊन ते गेले. इथे कदाचित तो हिट स्ट्रोक असावा असं म्हटलं जातं. आणि त्यांची तिथेच नर्मदेच्या काठी समाधी आहे. ती बघताना प्रत्येक मराठी माणसाला खूप अभिमान वाटेल की असं कर्तृत्वही करता येतं. आपल्याच सारखं सामान्य माणूस, पण माणसासारखा माणूस असं मला म्हणायचं आहे, पण इतकं मोठं कर्तृत्व करू शकतो स्वतः. आणि तेव्हा समोर समोर लढाया होत्या, आतासारखं नव्हे किंवा आयुधही खूप नाहीत,
कसं काय त्यांनी केलं असेल आणि एकही नाही हरले म्हणजे अजूनच कौतुक वाटतं. जेवढ्या केल्या तेवढ्या सगळ्या जिंकले. आपल्याला अगदी अभिमानाने ऊर भरून येतो तिथे. आत अगदी बारीकशी पणती लावलेली होती. आम्ही तिथे दर्शन घेतलं. थोडा वेळ भूतकाळात रमलो पण. समोरच्या डोंगरावर दगडाने एक ओंकार केला होता आणि त्या दगडांना पांढरा रंग दिला होता. ते फार छान दिसत होतं. तिथून निघून आम्ही बडवानीला मुक्काम निश्चित, म्हणजे आमचा बडवानीला मुक्काम निश्चित होता. आणि मंगल प्रभाते आमच्या सगळ्यांच्या मनात असं की आमची ज्या तिथून निघाली गाडी तेव्हा की आम्हाला गाडीतनं स्तोत्र वगैरे भजन सत्संग असं काहीतरी करायचं होतं. खरं रोजच करायचं होतं, कारण आम्ही यात्रा या भावनेने आलो होतो ना. आणि आमच्या प्रभुदेसाईबाई तर सुंदर भजनं म्हणतात, पण आमची ती सगळी मनातली इच्छा मनातच राहिली. कारण आमचा जो ड्रायव्हर होता त्याला हिंदी आणि तीसुद्धा जुनी गाणी आणि तीही मोठ्याने लावून ऐकल्याशिवाय गाडीच चालवता येत नव्हती हे कळलं आणि आम्ही खट्टू झालो. ते जे गाडी सुरू झाली की त्याची सुरू व्हायची गाणी खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या ट्रिपमध्ये माझ्याबरोबर माझी मैत्रीण पुष्पा असती तर बस ती गाणी रमलीच असते ऐकण्यात. सगळी सुंदर गाणी पण ती जुनी. आणि आमच्या मनात मात्र ती नर्मदा आणि ते घाट आणि त्यांचं म्हणजे एक ती अशी भावना पवित्र. आणि आम्हाला वेगवेगळे स्तोत्र म्हणायची इच्छा होती, सगळ्यांना येत होती, पण काही जमलं नाही, कधीच जमलं नाही अख्ख्या 15 दिवसात अक्षरशः. सो आम्ही निघालो आणि मग थोडासा प्रवास झाला आणि वाटेत म्हणजे जिथे आम्हाला असं उतरायचं ठरलं होतं त्याच्या आधीच एक छान फार्म हाऊस दिसलं काकांना. नुकतंच बनत होतं. तिथे छोटी छोटी रोपं वाढत होती आणि एक शेड होती. बागकाम करणारी लोकं दिसत होती. तर काकाने गाडी थांबवली आणि परिक्रमावासी आहोत, आता आम्हाला इथे काही मदत मिळेल का असं त्यांनी विचारलं. दारात बसलेल्या एका माणसाने, म्हणजे जे कोणी काका बसले होते त्यांनी लगेच होकार दिला. इथे दारातच असलेल्या 3 मोठ्या पाण्याच्या हंड्यांनी माझं लक्ष वेधलं. वर लाल कापड लावलेलं होतं, पाणपोई, हिरव्यागार कापडी छताखाली डेरा टाकला. आज सोमवार होता. म्हणजे हे आधीच पुण्यकर्म बाहेर पाणी ठेवण्याचं, कारण प्रवासात वाटेत कोणालाही पाणी लागलं तर त्यांनी ती सोय केली होती. आज होता सोमवार. माझा गाईला चारा घालण्याचा नेम होता आणि समोरच गाय वासरू दिसलं. अत्यंत आनंद झाला. एकूणच त्या भल्या माणसाची नियत तशी तर आम्हाला उंबरठ्याच्या बाहेरच कळली होती. पाणपोई बघून मनात एक आदराचं स्थान निर्माण झालं. सकाळी ममलेश्वराचं साग्रसंगीत दर्शन पूजन झालेलं आणि आता गाय वासरू. फक्त काळे तीळ माझ्याकडे नव्हते, पण ते सोडून सर्व नेम मैयाने माझे पुरे करून घेतले होते. सकाळी महाराजांच्या मठात बनवून घेतलेलं सुग्रास जेवण जेवलं आम्ही तिथे आणि जेवणाआधीच त्यातली एक पोळी आणि केळं वगैरे गाईला नेऊन घातलं. अधिक चारा मागितला, तोही घातला. थोड्या वेळात तिथले मालक आले. परिक्रमावासी माझ्याकडे आपणहून जेवायला आलेत ह्याचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एवढं समाधान दिसत होतं. आणि त्यांनी पुढे येऊन विचारलं, आप कौनसे जाती के हो? आम्ही म्हटलं महाराष्ट्रीयन ब्राह्मण. असं म्हटलं तर ते अजूनच खुश झाले. 10 वेळा नमस्ते फिर आना, नमस्ते फिर आना. मला त्याला काहीतरी द्यावंसं वाटलं आणि मी परिक्रमेत दानासाठी, कारण अख्ख्या परिक्रमेत सतत काही ना काही दान करायचं आहे ही भावना होती. कुमारिकांकरता काहीतरी वस्त्र घ्यायचं असं निश्चित होतं ठरलेलं, म्हणजे काकांनी सूचना होती त्यांची. तर काय वस्त्र घ्यावं त्याच्यापेक्षा मी ठरवलं सगळ्यांकरताच मी मफलर्स बनवून घेतले होते लोकरीचे. माझी एक मैत्रीण करते, तिला 51 मफलरची ऑर्डर दिली होती आणि ते सगळे बरोबर घेतले होते. आणि हाताशी मिळतीलच एका वेगळ्या बॅगेत, पण बॅगा सगळ्या होत्या टपावर गाडीच्या. आणि मला वाटलं यातला एक मफलर ह्याला द्यावा. आता काका तर काही परवानगी देणार नाहीत, आता कोणाला चढून मध्ये ते उतरवून द्या वगैरे सामान. पण मी काकांच्या त्या तरुण मदतनीसापैकी एकाला पटवलं. त्याला म्हटलं पटकन टपावर चढ ना, आणि ती वरच दिसते त्या बॅगेतली बॅग सगळी उघडू पण नको, तुझ्या हाताला लागेल तो एक मफलर खेच आणि काढून दे मला. त्याने अगदी तत्परतेने माझं ऐकलं आणि मला परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी एक सत्पात्री दान दिल्याचा एक समाधान मिळालं. पुढे निघालो. तिथून साधारण 4पर्यंत आम्ही बडवानीला पोचलो. शुभम पॅलेस, मोठ्या अंगणातील कार्पेट घातलेला रिसेप्शन हॉल आणि एक सेल्फ कंटेंट रूम्स होत्या. परत एक जिना मात्र चढायचा होता.
मैया बसने जाऊनही माझ्यासारख्या पायमोडकीला सारखे चालण्या चढण्याचे पुण्यपदरी टाकत होती. चहा झाला. मला आता ATMचं काम होतं, कारण काकांच्या बोलण्यात होतं की बडवानी जरा शहर आहे आणि इथे तुझं ATMचं काम होईल. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की मला पुढच्या 2-3 दिवसाच्या भाज्या इथंच घ्यायला लागतील, त्यामुळे मी जाणारच आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल, मी ATM दाखवतो. हे ते बोलले खरे, पण प्रत्यक्षात ते विसरले. मी त्यांना जाताना पाहिलं वरून आणि अगदी धावतच गेले आणि विचारलंही त्यांना की काका ATM. आणि मुख्य म्हणजे तेवढ्यात आमच्या स्मिताची हँडबॅग 2 दिवसातच तुटली होती, त्याच्यात बंद तुटलेला. ती म्हणाली शैला जातेच तर कुठे मिळतं का बघ मोची वगैरे, हे काही शिवून देणार कोण भेटतं का, म्हणून तीही बरोबर घेतली होती. काकाने मला चांगलीच कल्टी मारली. ते म्हणाले मला लांब जायचं आहे, तुमचं ATM तर इथेच जवळ असेल, ड्रायव्हरला घेऊन जा म्हणाले. आणि माझ्या पुढे ओरडून त्या ड्रायव्हरला सांगते यांना जरा घेऊन जा तिकडे ATMकडे. आणि काका गेले निघून. मी आले बसच्या ड्रायव्हरकडे, तर तो बसच्या आरशात बघून दाढी करत होता. मी म्हटलं चला ना, काका सांगतात ते कुठे ATMची मला घेऊन जा. सगळ्यांना माझी डिफिकल्टी खरं तर चांगली माहीत होती आणि किती माझं अडलं आहे हेही माहीत होतं, पण तो अगदी शांतपणे म्हणाला की अरे इतना लंबा नाही आहे, चल के जाओ, यहाँ आहे बाजू में. झालं ठीक आहे. एक क्षण खटकलं, पण लगेच भानावर आले आपण परिक्रमेत आहोत, प्लेजर ट्रिपला नाही आहोत. तसं असतं तर कदाचित त्याला मी ओरडले असते, पण जे घडतं आहे ही मैयाचीच इच्छा समजून मी चालायला लागले. विचारत एका वाड्याकडे आले. समोरच SBI बडवानी ब्रांच आणि ATM. चला माझं काम झालं. मग परत येऊन त्याला विचारलं की इथे जवळपास कोणीही बॅग शिवून देणार आहे का हो. तर तो म्हणाला जा पुढे जैन चौराहा आहे ना, वहाँ जाना, वहाँ लेफ्ट फिर राईट ले लो, असं तो माझ्याशी मला सांगत होता. इतक्यात मला आठवलं की माझ्याकडे मला काळे तीळ घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मी स्वतःच जेवण जे करणार होते, म्हणजे प्रदोष होता माझा आणि मी घरनं सामान घेतलं होतं, पण त्याच्या खिरीकरता साखर वेलची घ्यायची होती, कशी काय ती माझी राहिली होती, शेवया घेतल्या होत्या मी. तेव्हा मध्येच मी त्याला म्हणजे विचारलं की ह्या वस्तू मला हव्या आहेत. तो म्हणाला थांबा देतो बांधून. तेवढ्यात समोरनं जाणारा कोणीतरी त्याच्या ओळखीचा त्याला दिसला आणि त्याने त्याला जोरात हाक मारली. तो स्कूटर होता माणूस. मी वैतागून त्याला म्हटलं की अहो पैसा लेलो ना मेरा पहिले, कारण ना काळोख व्हायला येणार होता आणि मी अगदी परक्या ठिकाणी होते. पण तो बोलतच राहिला त्या माणसाची. आणि स्कूटरवाल्याला ॲक्च्युली त्यांनी मला त्या जैन चौराह्यातील दुकानापर्यंत सोडायची विनंती केली आणि तो माणूसही तत्परतेने तयार झाला. तेव्हा खरोखरच असं जाणवलं की आकाशात फिरणाऱ्या घारीची जशी पिल्लावर नजर असते ना, तशी मैयाची आपल्यावर. पण मी नम्रपणे नकार दिला, कारण कुठे ते दासबोधा ठेवला. अत्यंत अनोळखी शहरात पत्ता वा शहर प्रमुख माहीत नसताना फिरणं म्हणजे एक मूर्खपणा आहे आणि तो मी तर करत होते. समर्थ हे सांगून गेले तेव्हा नवीन जागी हे असलं काही स्कूटरवर बसून कुठे जाणं नको. आणि त्यात मला नवीन जागा एक्सप्लोअर करायला आवडतात पण, आणि तशी भीती तर कधीच वाटत नाही. त्यामुळे समर्थ बरोबर आहेत या भावनेने मी त्याला नम्रपणे नकार दिला आणि म्हटलं फक्त मला सांगा कसं जायचं. परत एकदा विचारलं आणि दुसरा बॉडीगार्ड तर आपल्याबरोबर आता असतोच, तो म्हणजे मोबाईल. तेव्हा मी निघाले. 2 चौक पलीकडे गेल्यावर ते दुकान मला मिळालं. बाहेर दुर्गादेवीचं सुंदर देऊळ लागलं थोडं अलीकडे वाटेत. तिथेच उभी राहिले हात जोडून 2 मिनटं आणि कुंजिका स्तोत्र म्हटलं. छान शांत वाटलं. मग पुढे दुकानदाराकडे गेले. तो बहुधा मुस्लिम होता. परत तिथे उंच पायऱ्या होत्या चढायला. मी खालीच उभी राहिले आणि त्याला ती बॅग पुढे करून म्हटलं की शिवून देणार का. तर त्याने हो म्हटलं. 30 रुपये घेतो. आणि त्याने उत्तम बॅग शिवून दिली. आणि ते शिवता तो गप्पा मारत होता. तो म्हणाला परिक्रमावासी हो क्या, कितने दूर से आए हो. तर मी म्हटलं हो. मी सांगितलं मुंबईहून निघाले वगैरे. तर मी निघत होते, तर निघताना मला म्हणाला मेरी भी मैया से प्रार्थना करो. सवयीप्रमाणे त्याला मध्येच तोडत मी म्हटलं की जरूर जरूर आपके लिए मैं प्रार्थना करूँगी. नहीं नहीं, तो चटकन म्हणाला आपके पाव की तकलीफ कम होकर परिक्रमा अच्छे से पूरी हो इसलिए दुआ मांगो. माझ्याकरता त्याला मैयाला प्रार्थना करायची होती की माझी यात्रा नीट हो. अक्षरशः भारावून गेले मी. निघाले तेथून आणि इतकं जाणवलं की अशा अनोळखी जीवांच्या दुवा ज्या असतात ना, त्याच कदाचित त्याच्यात खूप जास्त ताकद असावी.
जिने माझी सर्व अडचणीतून सुटका करून यात्रा सुफल करवली. मुंबईहून निघताना माझं हरवलेलं आधार कार्ड, यांचं पायाचं फ्रॅक्चर आणि अनुजाचा काही प्रश्न, ह्या सर्वात मैयाला अर्पण करायच्या काही गोष्टी माझ्या घ्यायच्या राहून गेल्या होत्या. अगदी निघताना आधार कार्ड हरवलं होतं आणि ते लागणार होतं ट्रेनमध्ये दाखवायला. त्याची कॉपी माझ्याकडे नाही, ओरिजिनल हरवलेलं. अशा अवस्थेत देवाचं नाव घेऊन निघाले होते. माझ्याकडे काही नव्हतं स्टेट बँक आय कार्ड सोडून. असो, तर ह्या सगळ्या गडबडीत माझ्या काही वस्तू घ्यायच्या राहिल्या होत्या. तर ते दुकानसुद्धा मला तिथे समोर दिसलं आणि मग आता मी मैयाचे खरंच मनापासून आभार मानले. सर्व कामं करून मी परत शुभम पॅलेसवर व्यवस्थित पोचले. मग संध्याकाळची आरती आमची, जेवण करून आम्ही झोपलो. पहाटे तिथल्या राजघाटवर स्नान होतं, अर्थात 14 नोव्हेंबर. तर तिथले काय अनुभव आहेत पुढचे ते आपण बघूया उद्याच्या भागात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.